अशा भाषेमध्ये त्यांनी अनेक वेळा जनजागृती केलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. मी बाबासाहेबांच्या अभ्यासातले, बाबासाहेबांच्या विचारातले किंवा बाबासाहेबांच्या शिकवणीतले बाकीचे जे काही पांडित्याचे विषय आहेत ते मी आज या ठिकाणी जास्त संदर्भ घेऊन बोलणार नाही. कारण आपला आत्ता जो विषय आहे तो बुद्ध आणि बाबासाहेबांची जी समान शिकवण आहे, ज्याला आपण जागृती किंवा ज्याला बाबासाहेब जनजागृती म्हणायचे, त्याच्याविषयी मी फक्त काही संकेत आपल्याला देणार आहेत, काही फक्त एक अंगुली निर्देश करणार आहे त्याकडे, कारण तो आपला आजचा विषय आहे. बुद्धांची शिकवण जी आहे, जसं मी मगाशी म्हणालो की ती प्युअरली जागृतीची शिकवण आहे. बुद्धांना सुद्धा आपण सम्यक संबुद्ध म्हणतो आणि सम्यक संबुद्धाचा अर्थ जो आहे, त्या शब्दाचा अर्थ जो आहे तो संपूर्ण जागृती